चला बाकीचे सगळ्यांना विनंती आहे की आपण समाजकारण आणि उरलं काही तर राजकारण असा फॉर्म्युला वरच्या राजकारणाचा आतापर्यंत राहिलेला आहे। त्यामुळे आतापर्यंत आपण बघत आलेलो आहे की कधीही राजकारणाच्या विचाराच्या पलीकडे जाऊन एका मैत्रीचं राजकारण आणि सौहार्दाचं राजकारण त्यांनी आतापर्यंत केलं आणि त्याच माध्यमातून लोक जोडण्याचा कार्यक्रम त्यांनी आतापर्यंत आपल्या हातामध्ये घेतला होता। तो आज लागायला चालू आहे आणि इथून पुढे सुद्धा या प्रकारचा कार्यक्रम त्यांचा चालू राहणार आहे। राजाभाऊंचे माणसं जे त्यांनी आतापर्यंत भोकरदन तालुक्यामध्ये, जाफराबाद तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जे माणसं त्यांनी जोडलेले ते काही पैशाच्या जोरावर जोडलेले नाहीये। काही कोणाला विकास कामं द्यायला कोणते पद त्यांच्याकडे त्या प्रमुख पदाचं नव्हतं। असं असताना देखील मोठ्या चाहत्यांची फळी त्यांची या तालुक्यामध्ये, दोन्ही तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आहे। त्याचं एक मुख्य कारण म्हणजे त्यांचा स्वभाव आणि त्याच्या जोरावर त्यांनी केलेली मदत। स्वतःच्या खिशात भाग घालायला मनाचा मोठेपणा लागतो। सरकारी योजनेतून पैसे द्यायला पद लागतं, पण स्वतःच्या खिशातून मदत करायला आपल्या मनाचा मोठेपणा लागतो। हा मोठेपणा भाऊचा आतापर्यंत राहिलेला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। कोरोनामध्ये जे मुख्य एखाद्याचा इन्कम सोर्स असू शकते त्याच्यावर सुद्धा त्यांनी स्टॉप लावला की नाही हो कोरोना तुमचे दुकान बंद आहे ना, मग लागाय तुम्हाला वाढत। अशा प्रकारचं काम सुद्धा त्यांनी करून दाखवलं। आजपर्यंत मला सांगताना अभिमान वाटतो की जवळजवळ 6,000 लोकांचं स्वखर्चातून औरंगाबादला जाणं येणं हा विषय स्वखर्चातून करून मुलांना, वृद्धांना ज्यांचे मोठ्या बिंदूचं ऑपरेशन, मोठ्या प्रकारचं ऑपरेशन ज्याला 25-25, 30-30 हजार रुपये खर्च आहे, अशा प्रकारचं मोफत डोळ्याच्या शस्त्रक्रिया आतापर्यंत या तालुक्यामध्ये 6,000 लोकांच्या राजाभाऊच्या माध्यमातून करून देण्यात आल्या। याबद्दल त्यांचा अत्यंत तालुक्याच्या नागरिकांच्या वतीने आभारी व्यक्त करतो। त्यानंतर भाऊची कीर्ती सांगताना मला अत्यंत चांगलं वाटतं की जनविकास शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी एक चांगली शिक्षण संस्था औरंगाबाद पुणे लेवलच्या शिक्षणाचा दर्जा आपल्याला भोकरदनला उपलब्ध करून देण्यात आला। आणि नुसतंच बिल्डिंग बांधून ते थांबले नाही तर तिथं चांगल्या प्रकारचं शिक्षण कसं देता येईल, चांगल्या प्रकारची वागणूक त्या विद्यार्थ्यांना कशी देता येईल या प्रकारचं त्यांनी खूप मोठं कार्य CBSE स्कूलच्या माध्यमातून सुरू केलं। दळवी साहेबांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो की त्यांनी आताच पॉलिटेक्निक कॉलेज आणलं, त्याबद्दल मी दळवी साहेबांच्या टाळ्याच्या कडकडाट स्वागत करूया की कुठलंही पद आपल्याकडे नसताना या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो। या समाजाला आपलं काहीतरी ऋणानुबंध आहे आणि शहराच्या तालुक्याच्या विकासामध्ये आपल्याला कुठेतरी भर घालते, तर या विचारांना प्रेरित असलेले हे माणसं आहे। शिक्षण हा काही धंद्याचा व्यवसाय नाहीये आणि आजही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की किती जण फीस देतात, किती जण नाही देत, तो एक आकडा वेगळा चालतो। पैसे कमवणं हा शिक्षण क्षेत्रामध्ये उद्देश नसतो, लोक कुठेतरी समाजाला कामी आलं पाहिजे असं कार्य आपल्या माध्यमातून घडलं पाहिजे आणि त्या माध्यमातून भाऊंनी जनविकास संस्थेचा माध्यमातून जनतेचा विकास करण्याचं काम केलं। आमचे आदरणीय जीवरक सर इथं आगमनस्थ झालेले, त्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावे। तर आणि बँकेच्या माध्यमातून अनेक गरजू माध्यमांना सुद्धा कामं केली।
आता मी अशी लिस्ट सांगत राहीन तर मला वाटतं आपल्याला दिवस पुरणार नाही, रात्री पुरणार नाही. आपले जिल्हा परिषद सदस्य सर्वांचे लाडके नवनाथ दौड इथं आगमनस्थ झालेले, त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. आणि सांगत राहिलं तर आपल्याला वेळ पुरणार नाही, इतकं बहुतेक गाडी आहे. तरी मी त्रिंबक आप्पा पापळे तालुका अध्यक्ष काँग्रेस यांना विनंती करतो की अगदी आपल्याला लवकरच कार्यक्रम आता नेत्र तपासणीचा आणि हा चालू करायचा आहे, त्यामुळे वेळ फार कमी आहे आणि बोलणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. सलीम शेख, हसनाबादचे काजी साहेब, शहर अध्यक्ष रईस भाई, किसान काँग्रेसचे गावडे साहेब, आमचे ज्येष्ठ नेते विश्वासराव पाटील वाघ, उपस्थित बंधू आणि भगिनी, प्रभू दैनाची माझं बोलणं टाळा. कारण की आपण वाढदिवस साजरा का करतो, कारण त्याचं सामाजिकरण करण्याचा एक मोठा जनतेमध्ये जातो. भाऊच्या बाबतीत सांगायचं, हा मोठा उद्देश. राजा भाऊ, नाव राजा, काम राजासारखं. कुठंच पक्ष, जात, पंथ, भेदभाव असा न बाळगता, राजकारणाच्या कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता, आपल्या पूर्वजाच्या, आपल्या वडिलाच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचं काम खरं म्हणजे या जिल्ह्यामध्ये राजाभाऊ करतायत. त्याबद्दल मी या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं जावं, त्यांचा परिवार सुखाचा हो आणि त्यांना पुढील उंची आणखीन त्यांना मिळो असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि येथे थांबतो. राजाभाऊ देशमुख आणि सर्वच मान्यवर त्यांचे मंत्रिमंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचंच नाव न घेता सर्वांचंच मी या ठिकाणी माझ्या अंतर्मुखातून सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आदरणीय राजाभाऊ यांच्या बाबत बोलायचं म्हणजे चित्र कसा असावा, तो राजाभाऊ सारखा असावा. आपण सांगितलं की नावाप्रमाणे राजा, तसाच वागण्यातही भाऊचं काम हे राजाप्रमाणे आहे. भाऊ गरिबाला न्याय देण्याचं काम भाऊच्या या कार्यातलं आम्हाला सातत्यानं दिसत असतं. आमच्या ताई या नदीच्या नगराध्यक्ष होत्या, तर भाऊनी सांगितलं होतं, शब्द दिला होता नागरिकांना की हीच तुमची बहीण, हीच तुमची वहिनी आणि हीच तुमची आई, अशा पद्धतीनं तिच्याकडनं तुम्ही अशाचं काम करून घ्या, असं भाऊना आपल्या निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून आणि विजय मिरवणुकीमध्ये सांगितलं होतं. त्याचप्रमाणे आमच्या ताईने या शहरामध्ये भाऊच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्कृष्ट काम केलं. आम्हा सर्व भावंडांना ज्या ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या त्या ठिकाणी आमच्या बहिणीनं आम्हाला साथ दिली आणि जे जे होणारे कामं असतील आमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून ते करण्याचं काम आमच्या ताईला भाऊच्या माध्यमातून केलं. आणि म्हणूनच भाऊ असा भाऊ की ज्यांना ते परमेश्वराला विनंती करेल की त्यांना परमेश्वर दीर्घ आयुष्य देव आणि त्यांच्या मनातील ज्या इच्छा असतील त्या परमेश्वर पूर्ण करू अशी श्री शंकराचार्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. तो नवाब साहब, मैं एक शायरी में मुबारकबाद दे देता हूँ भाऊ को. पहले हाथ से शुरुआत करता हूँ. भाऊ, ये जो तुम्हारी कोशिश, जद्दोजहद, जो भविष्य देख रहे तुम, हम जिनको भव्य आमदार बोलेंगे, उसमें आज जन्मदिन के शुभ अवसर पर ये मुबारकबाद शायराना अंदाज में है. हमारी तो दुआ है कोई गिला नहीं, हमारी तो दुआ है कोई गिला नहीं, वो गुलाब जो आज तक खिला नहीं. हमारी तो दुआ है कोई गिला नहीं, वो गुलाब जो आज तक खिला नहीं. आज के दिन आपको वो सब कुछ मिले जो आज तक कभी किसी को मिला नहीं. और सर ने 2 मिनट दिए, लेकिन भाव के लिए बोलने को 2 घंटे लगेंगे. मेरे को जो उनके साथ जुड़ने के बाद अनुभव आया, भाव एक खास खूबी मैंने देखा कि कोरोना काल में कोरोना काल ऐसा पीरियड गुजरा कि जिसमें बहुत लोग डर रहे थे बाहर निकलने के लिए, लेकिन मैंने राजा भाऊ को और उनके कीमती बेटे को गली गली में फवारा करते हुए देखा. हमको दरवाजे में से डर के देख रहे थे बाहर कि भाई असर ना हो जाए कोरोना का, लेकिन इनकी जो कुर्बानी रही समाज के लिए, इंसानों के लिए, जो एक दिली मोहब्बत है उनको, वरना उनको ये गरज नहीं, राज की गरज आई है, भगवान ने बहुत कुछ दिया है उनको, लेकिन उनको एक मोहब्बत है आम गरीब जनता का काम करने के लिए.
तो भाऊ जो कोरोना पीरियड में तुमने काम करे वो हमने देखे, घरों में से छुट्टे देखते थे, तो तुम वो जरासीम तुम आगे के लिए जो भवानी करते थे, और आपका इंटरनेशनल लड़का वो भी आपके साथ, यानी तुमने परवाह नहीं करा फैमिली की। ये कुर्बानी है हमारे राजा भाऊ जी की। और वो जो आगे टेम कम होने की वजह से नहीं बोल रहा, आगे जो कोशिश कर रहे हैं आमदार की, तो हमारी दुआ रहेगी और सबकी कोशिश रहेगी कि वो भावी आज कल के अगले साल का जो हम उनका वाढदिवस बनाए ये आमदार बोलते मनाए। मी जेव्हा सभापती झालो त्यावेळेस माझा असाच वाढदिवसाची पोस्टर लागली आणि बरीच मंडळी बुके कोणी शाल येथे घेऊन आले, पण मी त्यांना सांगितलं की माझा वाढदिवस मी कधीच साजरा करत नाही. परंतु कालांतराने 92-93 वर्ष आणि 2024 वर्ष वाढदिवस एवढा लोकप्रिय झालेला आहे. कारण म्हणजे ज्या माणसाचं कर्तृत्व चांगलंय, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी कर्तृत्व गाजवलंय, यांचा सन्मान वाढदिवसाच्या निमित्ताने झाला पाहिजे आणि म्हणून तो राजा भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा सन्मान होतोय. मागच्या वर्षी नगरपालिकेला आम्ही बरोबर होतो, सगळीकडे आम्ही फिरलो आणि भोकरदनच्या जनतेनं मंजुषा ताईवर विश्वास ठेवला आणि नगराध्यक्षपद जनतेमधून त्या ठिकाणी आपल्याला मिळालं. आणि 5 वर्षाच्या कार्यकाळात खरोखर भोकरदनची सेवा करण्याचं काम राजा भाऊ आणि त्यांच्या पत्नी यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेले. आणि म्हणून खरं म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना ही म्हण आहे, मी लहानपणी ऐकलो होतो, जो स्वतःसाठी जगतो तो दुसऱ्याच्या भाई मरेल राहतो आणि तो दुसऱ्याच्यासाठी जगतो तो मेल्यानंतरही जिवंत असतो. जसे तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर अब्दुल कलाम साहेब, अशी जी मंडळी आजही जिवंत आहे. त्याप्रमाणे राजाभाऊचं काम खूप चांगल्या पद्धतीने चालतं. आणि मग वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना लाखाचा पोशिंदा हा जगला पाहिजे. लाख मिळाले तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि लाखाच्या पोशिंद्याचं आयुष्य वाढलं पाहिजे. म्हणून मी राजाभाऊला वाढदिवसाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. वाढदिवसाचं निमित्त साधतो, पण माझ्या दरवर्षीच्या वाढदिवसाला व्यवसाय हा डोळ्याचा पण तसा तर सातत्यानं वर्षभर करत असतो, पण या दिवशी हा कॅम्प मी डोळ्याचा कॅम्प या दिवशी ठेवत असतो. तो एक उपक्रम असतो आणि जवळजवळ 3-4 दिवसापासून गरीब विद्यार्थ्यांना त्यांना वह्या वाटप करण्याचं काम ह्या मतदारसंघामध्ये या भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून जेव्हा आपल्याला आपण जे करतो या आमदार जर वाढदिवसाला नुसतं वाढदिवस हा न घेता त्या दिवशी काहीतरी आपण ह्या समाजाचं देणं लागतो आणि आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून हा डोळ्याचा कॅम्प दरवर्षी ठेवतो आणि सातत्यानं आपण मागे दर महिन्याला भोकरदनमध्ये पहिला शनिवार हा आपण डोळ्याचे कॅम्प इथं आयोजित करतो. मला माझ्या मते जवळजवळ 8 ते 10 हजार लोकांची डोळ्यांची तपासणी आपण गेल्या 2 वर्षामध्ये केली आणि जवळजवळ 2-2.5 हजार लोकांचे ऑपरेशन आपण स्वतः त्या गाडीनं औरंगाबादपर्यंत नेतो आणि तिथं त्यांचं लॉयन्सकडनं, कारण की आपण आमचे लॉयन्सचे फार जुने त्यांना चॅनल असताना लॉयन्सचं काम केलेलं आहे. त्यामुळे इथंही त्यांना लॉयन्स स्थापन केलं, तिथं ते अध्यक्ष होते. जरी लॉयन्सचं पुढं इथं कार्य फार चाललं नाही, पण त्यांच्या संबंधाच्या जोरावर त्यांनी जरी आता मोफत बंद केलेले ठराविक भाग डोळ्या काढलाच तिला फुकट ऑपरेशन करून देतात, पण आपण आपल्या भोकरदनच्या लोकांसाठी वाढून मोफत ऑपरेशन करून घेतो आणि त्यांना नेणे आणणे, त्यांना आपल्या पंपावर त्यांना येण्याचं सांगतो, तिथून त्यांना ऑपरेशनच्या हॉस्पिटलला आम्हाला नेणे, ऑपरेशन करणे, परत आणून पंपावर सोडणे, इथपर्यंत सर्व मोफत व्यवस्था करण्याचं काम सातत्याने आपण करतो. आणि ते असं त्याला कुठला स्वार्थ नाही की काही इलेक्शन आलं म्हणून करायचं किंवा कुठली निवडणूक आली म्हणून आपल्याला करायचं, हे सातत्यानं चालणारे कार्यक्रम. आता म्हणून आता ह्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तालुक्यामध्ये 5 कॅम्प ठेवलेले आहेत. पुढे 3-4 कॅम्प आपण ग्रामीण भागामध्ये मला असं वाटतं धावडा आहे, जाफराबाद आहे, हिंगोलीचा तो पुढे लावला, असे जवळ 4 कॅम्प भोकरदनचं जवळ असे 5 कॅम्प आपण ठेवलेले आहे. एक बाळसंमीरा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आज रात्री
अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने आणि वाढदिवसाच्या दोन्ही औचित्य साधून आमच्या तालुक्यातील राजसाहेबांना वाटत असेल त्या आपल्या नानाभाऊंना एक आमच्या तालुक्यातील कलावंत आहे खरा यांना औरंगाबादमध्ये मोफत घर देण्याचं जे काम काँग्रेस कमिटीतर्फे केलं ते आमच्या तालुक्याच्या कलावंत आहे आणि त्यांचा कार्यक्रम आपण आज रात्री ठेवलेला आहे. इथं एक समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आहे म्हणून शक्यतो आम्ही कुठला विचित्र कार्यक्रम म्हणजे कुठे एखादा ऑर्केस्ट्रा किंवा एखादा फार एखादी डान्सर असा आणि त्याच्यावर लोक जमा करा असं न करता त्याच्यातून समाज प्रबोधन होईल असे कार्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असतो. मग आज तो एक रात्रीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि योगायोगानं आजचा आपण फार वाढदिवसावर बाकीच्या पाहुण्यांना बाहेरच्या निमंत्रित केलं नाही कारण की योगायोगानं बाकीचे पाहुणे सगळे उद्या येणार आहेत. सगळे नेते मंडळीचा उद्याचा कार्यक्रम आपल्याला योगायोगानं मिळाला आणि महाराष्ट्रातले जे काँग्रेस कमिटीचे जे टॉपचे नेतृत्व असेल ते सगळेचे सगळे उद्या भोकरदनमध्ये येत आहेत. तर मी तुम्हाला आज याचंही निमंत्रण सगळ्यांना देतो की उद्या संध्याकाळी ज्याला पक्षी अडचण नाही त्यांनी संध्याकाळच्या कार्यक्रमाला सगळ्यांना आवर्जून यावं आणि ज्याला पक्षाची अडचण असेल त्यांना ठराविक नेते मंडळीला महाआघाडी असते मग काही अडचण नाही पण आमच्या नेते मंडळीला आमदार साहेबांना परवा निमंत्रण दिलं नाही. नेते मंडळीलाही माझं सगळ्यांना निमंत्रण आहे. जे काम कार्यक्रमाला नाही येऊ शकते त्यांनी जेवणाच्या कार्यक्रमाला यावं म्हणजे सगळ्या नेते मंडळी आपल्या योगामध्ये महाविकास आघाडीचे नेते आणि उद्या आपलं सरकार स्थापन होणार आहे. उद्या कोणी त्यात मुख्यमंत्री होईल कोणी उपमुख्यमंत्री होईल कोणी मंत्री होईल त्यांचा सगळ्यांचे उद्या भेट होण्याची संधी आपल्याला उपलब्ध होती. उद्या सगळ्यांनी त्याला यावं हे यावेळेला मी आपल्याला आवर्जून सांगतो आणि निमंत्रण देतो विनंती करतो आणि मी जास्त लांबचं भाषण करणार नाही. परत आता दुसरा एक विषय निघाला आणि आमदार साहेब ते मुद्दाम काढतो तो विषय आणि तो विषय निघताना आमदार नव्हते इथं बरे आणि ते पोस्टरने निघाले. बरेच जणांना भावी 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 म्हणून टाकले. बऱ्याच जणांनी इथं अपेक्षा व्यक्त केली म्हणून मी निश्चित आहे आशावादी असलं पाहिजे. मी मागे कल्याणकारी साहेबांच्या कार्यक्रमातही सांगितलं पूर्ण ताकदीनं प्रयत्न करणार प्रयत्न करणार. मी ही इच्छा बाळगलीच पाहिजे. अपेक्षा ठेवू त्यावेळेसच पुढे ठेवू. आपण मला काहीच नको मला काहीच करायचं नाही मग रिटायरमेंट घेऊन मग घरी बघा जो पण इच्छा ठेवणार नाही तो पण आपण पडणार नाही. मग मलाही अशी हाऊस येणार नाही. मी मला काहीच व्हायचं नाही कशाने लोकांना वाढदिवसाला कशाने ठेवा मी मला काहीतरी व्हायचं मग तुमच्या समोर हात जोडल तुमची सेवा करल म्हणून माझी इच्छा आमदार साहेब बाहेर मारून ठेवा. इच्छा 100% मी प्रयत्न 100% करणार आणि पूर्ण ताकदीनं करणार. पण एक शब्द देतो जो महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल तो माझ्यासाठी सर्वस्व राहील. कोणाची उमेदवारी आमदार चंद्रकांत दानवे साहेबांची हो का नवनाथ गौड साहेबांची हो का रमेश गवाड साहेबांची हो का अजून कोणाची हो फक्त ज्याला महाविकास आघाडीचं लेबल ज्याला राहील त्याला ती महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जो येईल ते मला भेटो ना भेटो माझं भांडण उमेदवारी भांडण नाही. माझे प्रयत्न माझी ताकद लावण्याचं मी कोशिश करण्याचा प्रयत्न जोपर्यंत उमेदवारी डिक्लेअर होत नाही तोपर्यंत मी ह्याच पर्यंत राहणार की मी आमदार होणार आणि मला आमदार व्हायचं. पण त्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर होईल मी त्या उमेदवारासाठी माझं तन मन धन सगळं लावत आणि पूर्ण ताकदीनं आमदार साहेबांसमोर शब्द देतो मी आता गावात आमदार साहेब प्रचार करत असताना मी उमेदवारी म्हणून सांगत असताना मी विरोधावर टीका करतो. मी कधी असं म्हणणार नाही की चंद्रकांत दानवे साहेबांचं काय केलं नवनाथ गौड साहेबांचं काय केलं रमेश मी कधी माझ्या तोंडातून हा शब्द निघणार नाही. ते त्यांचा प्रयत्न करतील मी माझा प्रयत्न करेल त्याच्या नशिबात असं
कारण की मी मला त्यावेळेस सांगितलं खासदार साहेबांच्या सत्कारात आणि साक्ष राग सगळं की माझं तिकीट झालं असताना मला शंका आली की नाही खास कमी पडत मी स्वतः डॉक्टर कल्याण काळे साहेबांचं नाव सुचवलं आणि त्यांना तिकीट द्या म्हणून सांगितलं श्रेष्ठीला. म्हणून माझ्या दृष्टिकोनातून एकच आहे का आमदार साहेब की फक्त आपल्यावर सगळ्यावर अन्याय करणारी, गरीब जनतेला त्रास देणारी, सगळ्यांना जे सगळ्यावर दबाव टाकणारा आणि चुकीचं राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा तिथं आपल्याला त्यांना पराजय करायचा आणि त्यांना घरची वाट टाकायची हे ध्येय माझं आहे. म्हणूनच ताकद लावतो जे चंद्रकांत नांदवे साहेबांकडे जो कार्यकर्ता भाजपचा जाऊ शकत नाही तो माझ्याकडे जो येऊ शकत नाही तो दानवे साहेबांकडे नाही, आमच्या लोकांकडे येऊ शकत नाही तो नवनाथजी साहेबांकडे नाही. म्हणून तिघाचे दरवाजे आपले शेवटपर्यंत पुढे ठेवायचे आणि प्रत्येकाला आपल्या दरवाज्यात यायचं आणि ज्या दिवशी निर्णय होईल महाविकास आघाडीचे आपले तिन्ही दरवाजांचा एक दरवाजा करून पूर्ण ताकदीने आपण एका विधानात त्या महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणू. हे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुम्हाला शब्द देतो. माझ्याकडून मी चुकूनही असा निर्णय घेणार नाही की या जनतेच्या भावनेला ठेच पोहोचल की मला तिकीट नाही भेटलं तर मी वेळा नसता जाईल. हा भावना मी कदापि आणणार नाही आणि ते राजकारण मी गेल्या 25 वर्षापासून कधी केलं नाही. मी कधी अपक्ष नाही करत. मी कोणा विरोधी पक्षाचं काम करत असताना कुठं सामाजिक उपक्रमात दुसऱ्याच्या बरोबर मी भाजपाला शेजारी असताना बरोबर जाईल. विकासाच्या कामात गेलो असेल पण जेव्हा पक्षाचा विषय आला कधी भाजपच्या स्टेज जाणार नाही आणि हे वचन देतो मी कधीही त्यांच्या दारात त्यांच्या स्टेजवर जाणार नाही. हे मी आज वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला ते वचन देतो. तुम्हाला किती जरी आम्ही दाखवलं हे त्या विचाराबरोबर आपण जाऊ शकत नाही. आम्हाला उद्या जर निपात जरी केलं तर त्या विचारात आम्ही कधी जाण्याचा विचार करणार नाही. कारण आमचं खानदान हे परत आधीपासून काँग्रेसच्या विचाराचं आहे. काँग्रेसच्या विचारात मांडले म्हणून ते आम्ही काँग्रेसचे उपकार कधी विसरणार नाही आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करू हे अभिवचन आजच्या प्रसंगी हे राजकीय स्टेज नाही पण आज सर्व राजकीय इथं महाविकास आघाडीचे नेते म्हणून आपल्याला बोलायला हरकत नाही. म्हणून इथं भाजपचा कोणी नेता कार्यकर्ता इथे येणार आलेला नाही ते येणार नाही. हे आले विचार शुभेच्छा देऊ आले अंधारात येतात किंवा ते राजकीय स्टेजवर आपल्या ऐकलं स्टेजवर येण्याची त्यांची हिंमत नाही, त्यांच्यावर एवढा दबाव आहे ते येऊ इच्छितात पण त्यांना आता ही शेवटची एका हा दबाव काढून टाकायची त्यांची इच्छा आहे आणि त्यांच्या मनातही यांचा शेवट लावायचा आणि ते सगळ्यांना मिळून आपल्याला शेवट लावायचा आहे. आणि मी आजच्या प्रसंगी हा राजकीय स्टेज राजसाहेबांना विषय काढला म्हणून सांगतो मी LK साहेबांना निमंत्रण महाविकास आघाडी तुम्हाला जिथं वाटत तिन्ही पक्षातून वंचित पक्षात द्या पण महाविकास आघाडीत सामील व्हावं एवढी तुम्हाला विनंती करतो. आणि माझे 2 शब्द साजरा झाला पाहिजे आणि आपले वाढदिवसाच्या निमित्ताने एक मोठी जबाबदारी ती आपल्यावर येत असते. आज ती जबाबदारी तुमच्या समोर आदरणीय जिल्हाध्यक्ष आणि आपल्या तालुक्याचे माजी नगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख साहेबांनी त्यांचं मनोगत इथं व्यक्त केलं, त्यांचे विचार इथं मांडले. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की जन्माला आल्याच्या नंतर माणूस किती मोठा होतो आणि मोठा होऊन किती कर्तृत्ववान होतो आणि समाजाचं काही ऋण फोडण्यासाठी समाजाची सेवा करण्यासाठी तो काम करत असतो. आज त्या निमित्ताने आदरणीय राजाभाऊला आजचा जो वाढदिवस आहे 66वा मी माझा वाढदिवस छापत असतो त्यामुळे त्याने त्याच्या पाठीवर मी छापला नाही. राजसाहेब तुम्ही वाढदिवसाचे त्यांना सांगा 66वा तर 65वा वाढदिवस साजरा होतोय. आता आमचे मित्र धावड्यावर आलेले देशमुख साहेब तर वाढदिवसाच्या निमित्ताने जीवनामध्ये सर्व काही आपण प्राप्त करत असतो ते आज या वाढदिवसाच्या निमित्ताने
आदरणीय या नगरीचे प्रथम नागरिक राजाभाऊ देशमुख साहेबांना मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी सांगितलं की या तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये चांगले संत महंताच्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचन कीर्तन त्यांना दिसत नाही असे चांगला उपक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने ज्या गरीब माणसाला मिळत नाही, तो जाऊ शकत नाही, तो इथे येऊन पूर्ण करतो असे चांगले कार्यक्रम त्यांनी आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठेवले. त्याच्यानंतर त्यांनी अनेक विषयावर चर्चा केली. सांगितलं की इच्छा ही असली पाहिजे, इच्छाशक्ती मोठी असली पाहिजे आणि त्याला काही कोणाचा विरोध नसतो. आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी घरामध्ये खासदारकी आणि मोठ्या पदावर ते पोहोचले. राजाभाऊला माझ्याकडनं म्हणजे चंद्रकांत फुंडलिकराव दानवे परिवाराकडनं या कुटुंबाकडनं राजाभाऊच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असेल त्या पूर्णत्वाला जाऊ अशी श्री गणेशाला मी आज त्या निमित्ताने प्रार्थना करतो. काय इच्छा व्यक्त करू नये, फडणवीस साहेबच फक्त इच्छा पूर्ण विचार मागितली लपून ठेवतात लपून पूर्ण करून काय इच्छा व्यक्त करू नये. आज त्या व्यक्त केल्या. एक महाविकास आघाडीच्या निमित्ताने इथं शिवसेना आहे, काँग्रेस आहे, जिल्ह्याचे अध्यक्ष समविचारी देशमुख साहेब बी आहे. समविचारी म्हणजे काय विचार तर इथं आहे, बीजेपी म्हणणार नाही देशमुख साहेब, पण या विचाराचे आणि एनसीपी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही सुद्धा इथं आहोत. सांगितलं लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे आणि खरी लोकशाही दिल्लीमध्ये असो किंवा राज्यामध्ये असो ती महाविकास आघाडीच्या माध्यमातून खरी लोकशाही रुजवण्याचं काम मग देशाच्या पंतप्रधान असलेल्या कैलासवासी राजीव गांधी असेल, इंदिरा गांधी असेल, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार साहेब असतील, या माध्यमातून खरी लोकशाही जतन करण्याचं काम आणि सर्वांना अधिकार देण्याचं काम हे या पक्षाने केलेलं आहे. नसता आपण बघतोय इकडं लोकशाहीच नाहीये. इथं सांगताना सांगितलं की दुसऱ्या पक्षाची नाहीये, पण तिकडं कसं म्हणतं की बैल दूध देतो 15 लिटर लिहावं लागतं. देशमुख साहेब अशी लोकशाही इकडे आहे, त्यामुळे आमच्याकडे खरी लोकशाही आहे आणि त्या लोकशाहीमध्ये आज सर्वजण आपण आनंदाच्या क्षणी आज आदरणीय या नगरीचे प्रथम नागरिक आणि काँग्रेस आयचे जिल्हाध्यक्ष आणि हृदयाचे होणारे इच्छुक उमेदवार काँग्रेस नाय पक्षाकडनं राखसाहेब आमच्या पक्षाकडून होता. पण मी त्या विषयावर जाणार नाही. आज वाढदिवस आहे, या वाढदिवसाच्या निमित्ताने कुठेतरी वातावरणाला बाजूला जाऊ नये. पण ते काँग्रेस पक्षाकडून त्यांची निशाणी पंजा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची निशाणी मशाल आहे आणि शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चिन्ही तुतारी आहे, माणूस असलेली तुतारी असं आहे. पण आता जर भाऊला मिळतच असेल तर भाऊ मी खात्याला खाना लावून जसं कल्याणराव काळे साहेबांचं काम आपण केलं, ज्या गावात एजंट नव्हते काही ठिकाणी अनेक अडचणी होत्या, मग कुंभारसरी गाव घ्या, काळेगाव मस्कीचं घ्या, अनेक गावात 2-2 तास बसून तिथे यावेळेस आपल्या जिल्ह्याचा खासदार डॉक्टर कल्याणराव काळे साहेब झाले पाहिजेत या दृष्टीनं काम केलं आणि तसंच काम तुमचं महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल छावा, त्यामुळे आपण खाद्याला खाना लावून काम करू. त्यात माझ्या मनामध्ये काही शंका नाही आणि तुम्ही शंका घेण्याचं काही कारण नाही. निवडणूक या देशाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मजबूत घटना दिलेली आहे. त्या घटनेला कोणी माहितीला हात लावू शकत नाहीये. त्यामुळे आपल्याला सगळ्याला अधिकार आहे काय बोलायचं, काय करायचं, मतदान काय करायचं, कसं करायचं. खरोखर आता पडलेले माझी खासदार जे झाले या तालुक्याचे त्यांना स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं मी माझी होईल, आता माझी झाली. काल तर रेल्वे लाईन गेली तर आता झोपरात्री आली का नाही मला माहिती. काय झालं तर देशमुख साहेबांना विचारून घ्या थोडं भाग पलीकडे
क्षेत्रामध्ये ते होते, त्यामुळे तिथं बेचैनपणा फार मोठा वाढलेला आहे. आपलं काही नाही